नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघतात मंडल न्यूज। सध्या मी महिला व बालविकास भवन येथे आलेली आहे आणि या भवनमध्ये लाडकी बहीण योजना यासाठी मदत कक्ष हे सुरू करण्यात आलेले आहेत। या भवनमध्ये या कक्षामध्ये कशा प्रकारे कामकाज केले जातं आणि याचा उपभोग आपण कशा प्रकारे घेऊ शकतो इत्थंभूत माहिती आपण जाणून घेणार आहे। चला तर बोलूया मॅडमशीच। मॅडम, तुमचं नाव? मी उज्ज्वला तराळ, पर्यवेक्षिका भातकुली। अच्छा, तर इथे लाडकी बहीण योजना यासाठी एक मदत कक्ष हे उघडण्यात आलेलं आहे। याचा महत्त्वाचा उद्देश काय आणि हे कक्ष कशा प्रकारे काम करते? हे मदत कक्ष 10 दिवसापासून म्हणजे एक आठवडा झाला उघडलेला आणि याचा टोल फ्री नंबर आहे 8432520301 आणि आम्हाला जे हा एक मोबाईल आहे याच्यावर फोन येतात, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांची, मग आम्ही त्यांचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व करतो। आणि इथे आम्ही काय करतो की ज्यांना फॉर्म भरता येत नाही ती पण सुविधा केलेली आहे ऑनलाईन। हे निशुल्क आहे? निशुल्क आहे, ऑनलाईनच फॉर्म भरून देतो आम्ही। निशुल्क। म्हणजे जर ज्यांना खूपच भरता येत नाही त्यांच्यासाठी, आणि ज्यांना ऑनलाईन करता येते ते स्वतः करतात। जर काही अडचणी आल्यास तर हां, आम्ही दूर करतो। तर या योजनेसाठी आपण भरपूरदा भ्रम बघतोय की कुठले कागदपत्र हवेत, जर ते नसेल तर त्याऐवजी आपल्याला कुठले कागदपत्र वापरता येत, हा खूप संभ्रम पहिलेपासून चालू आणि अद्यापही आहे। तर एक्झॅक्ट कागदपत्र काय लागतात ते सांगाल? तर त्या ज्याचा फॉर्म भरायचा आहे त्या महिलेचं आधार कार्ड पाहिजे, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, आणि जर ते नसेल तर TC, किंवा TC पण नसेल तर 15 वर्षापूर्वी तिचं नाव राशन कार्डामध्ये आलेलं असलं पाहिजे, ते चालते। त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला तो तहसीलदाराचा पाहिजे तसा, पण नसल्यास राशन कार्ड पिवळा आणि केशरी चालेल। बँकेची पासबुक, पण जॉईंट खातं नको, तिचं एकटीचं खातं पाहिजे, आणि फोटो लाईव्ह असला तर फारच छान। जर ती जवळ असली तर आपण तिचा फोटो काढून टाकू शकतो, किंवा मग पासपोर्ट। आता तुम्ही जे सांगितलंय मला की राशन कार्ड चालेल, ते पण ते 15 वर्षापूर्वीपासून त्यांचं नाव, म्हणजे त्या महाराष्ट्राचा रहिवासी आहे हे प्रूफ। पण भरपूरदा आपण असं बघतो, जर विवाहित महिला असेल त्यांचं बाहेरच्या राशन कार्डवर नाव आहे तर ते इकडे झालेलं नाव चालेल। हो, फक्त ते याच्यासाठी आहे की अधिवास प्रमाणपत्र इतक्या लवकर काढून मिळत नाही, म्हणून महाराष्ट्राचा रहिवासी आहे याच्यासाठी ते पाहिजे। आपल्याला आपण तर स्वतः इथे काम करताय, तर आपल्यासोबत अजून कुठल्या संघटना आहे किंवा जसं अंगणवाडी केंद्र असतो, आशा वर्कर्स असतात, या कोण जुळलेलं आपलं? अंगणवाडी सेविकाच आहे, आणि आमचे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहे कैलासजी घोडके सर, यांनी आम्ही सुपरवायझरच्या एक दिवस ड्युटी लावली आहे। म्हणजे आज मी आहे, उद्या दुसऱ्या राहतील, अशा 10 दिवसापासून प्रत्येक सुपरवायझरची ड्युटी लावली आहे इथं मदत केंद्रावर। तर हे कक्ष सकाळी किती वाजतापासून तर संध्याकाळी किती वाजता? 9:30 पावणे 10ला उघडते आणि संध्याकाळी 6-6:30 पर्यंत आहे। पण हा फोन जो आहे हा आमच्याचकडे राहतो, म्हणजे ज्यांची ड्युटी असेल त्याला आम्ही हँडओव्हर करतो आणि मग त्या कॉल घेतात। हा कॉल आपला 24/7 आहे? हां। तरी पण आम्ही 12 वाजेपर्यंत घेतले आणि त्याच्यानंतर मग सकाळी 6च्या नंतर। बरोबर आहे मॅडम, आपण भरपूरशे लोकांशी बोललेला असाल, भरपूर लोकांचे फॉर्म फिल केले आहेत, भरपूर लोकांच्या अडचणी दूर केल्या आहेत। महत्त्वाची अडचण काय दिसून आलेली आहे तुम्हाला? महत्त्वाची अशी की त्यांना काय आहे की फॉर्म जातात पण पेंडिंग दाखवतात, तर मग पेंडिंग ते का बरं बा, आमचा फॉर्म तर सबमिट झाला, पण ते काय की 2 दिवस पेंडिंग दाखवतात, परत सबमिट होऊन जाते तो। तर यात छोट्या मोठ्या अशा काही हे आहेत त्यांच्या फक्त त्रुटी, किंवा मग काय आहे की आधार कार्डला जर मोबाईल लिंक नसेल तर मग OTP येणार नाही, मग OTP जातो त्या दुसऱ्या नंबरला, ते लोक सांगत नाही, असं होते। तर म्हणून त्यांना काही वेळेस अपडेट करून आणायला सांगितलं आहे आम्ही। आधारला लिंक करून आणा मोबाईल, अपडेटेड सगळं काही असेल तर त्याच्या अडचणी कमी जातात। तर अजून काही अडचणी प्रामुख्याने दिसून आलेल्या आपल्याला? तशा तर नाही, आता एक माझ्या ह्या अंगणवाडी सेविका आहेत, ह्या खूप छान काम करत आहे आणि म्हणजे सगळे फॉर्म म्हणजे पटापट भरतात, तर थोडं आपण त्यांची पण अंगणवाडी पूर्णनगर येते। हो, आपण लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरतायत, त्यांच्या मदत करतायत, काय अडचणी येतात त्या आपण दूर करतायत, प्रामुख्याने काय काय अडचणी आपल्याला दिसल्यात? मॅडम, आधार कार्ड आणि TC, आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ वेगळी आणि TCवर डेट ऑफ बर्थ वेगळी आहे, तर हा बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम आहे।
आणि राशन कार्डामध्ये त्यांचं नावाचा उल्लेख नाही आहे ते अच्छा. पण. अच्छा, तर यासाठी अपडेट वगैरे करण्याचं काही आहे ना, एडिट ऑप्शन आहे आता न्यूमध्ये ॲपवर एडिट ऑप्शन आलेलं आहे, त्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो. अच्छा, पण भरपूरशा लोकांच्या अडचणी येतात किंवा कंप्लेंटसुद्धा आपण म्हणू शकतो की साईट खूप स्लो चालू आहे, ॲपवर काम त्या प्रकारे होत नाही आहे, तर यासाठी काही उपाय वगैरे? आम्ही ना मॅडम आमच्याकडे रात्री 3 वाजेपासून सुरू केलेलं आहे. अच्छा. तर त्याच्यामुळं मला अशा खास अडचणी आलेल्या नाही आहेत. मॉर्निंगला फास्ट चालू राहते आणि एखादा मग त्याच्यावर लोड आला की मॅडम स्लो चालते ते साईट. आपण ऑनलाईनच फॉर्म भरतात आणि असं फिजिकल वगैरे जसं कागद वगैरे घेऊन फॉर्म भरण्याची सुविधा आहे का? हो. अच्छा, तर मग त्यासाठी काय कशा प्रकारे आपण काम करता? मॅडम मोबाईलवर डॉक्युमेंट हे करून घेतो ना आम्ही, हां, स्कॅन करून. अच्छा, तर मॅडमनी तर आम्हाला कागदपत्र सांगितलेच आहेत. त्यात मला एक विचारायचं होतं, उत्पन्नाचं दाखल्याची वगैरे काही आवश्यकता आहे का? नाही, केशरी किंवा ऑरेंज कलरचं पिवळ्या कलरचं राशन कार्ड असेल तर चालते. तर चालते. राशन म्हणजे उत्पन्नाच्या ऐवजी राशन कार्ड चालते. अच्छा, तर जे उत्पन्नाचं घ्यायचं आहे तर ते महिलेचं आहे की इथे कुटुंब प्रमुख एकंदरीत उत्पन्न विचारलेलं आहे ना, तर त्या महिलेच्या नावाचा उल्लेख जरी नसला तरी चालते. अच्छा, चालतं. अजून जर लोकांना आपल्यापर्यंत यायचं असेल, मदत आपली जर हवी असेल तर आपण लोकांना काय आव्हान करा? तर मॅडमचा टोल फ्री नंबर आहेच. इथे आले तर त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या आम्ही ऐकून समजा त्यांच्या समस्याचं निराकरण करू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिलांना सुरुवातीला ज्या काही समस्या येत होत्या किंवा महिलांना ज्या काही अडचणी येत होत्या त्या समस्याला महिलांना सुकर व्हाव्यात आणि जे वेगवेगळे प्रमाणपत्र यासाठी लागतात, वेगवेगळे म्हणजे 5 प्रकारचे महत्त्वाचे प्रमाणपत्र लागतात. ते प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणत्याही महिलेला त्रास होऊ नये म्हणून माननीय CEO मॅडम संजिता मोहपात्रा यांनी निर्देशित केल्याप्रमाणे महिला बालविकास भवन गर्ल्स हायस्कूल चौकीत हा कक्ष स्थापन केलेला आहे. आता या कक्षाला जवळपास 10 दिवस होऊन गेलेले आहेत आणि या कक्षामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 6-7 वाजेपर्यंत आमच्या महिला जे पर्यवेक्षक आहेत ते इथे थांबतात आणि लोकांना प्रत्यक्ष मदत करतात. त्यानंतर लाभार्थी इथे प्रत्यक्ष येत नाहीत, परंतु लाभार्थ्यांच्या काही अडचणी असतात तर त्यासाठी ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून वेगवेगळ्या महिला ज्या आहेत ते फोन करत राहतात. जवळपास 1000च्या वर आतापर्यंत फोन कॉल आलेले आहेत आणि एवढ्या महिलाला या मदत कक्षाच्या माध्यमातून मदत झालेली आहे. तर प्रामुख्याने काय काय समस्या इथे दिसून आलेल्या आहेत? ज्या महिला आहेत त्यांना म्हणजे वारंवार जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटविषयी आपण सांगितलेलं आहे की कोणते सर्टिफिकेट लागतात, कोणते सर्टिफिकेट लागत नाही. तरीसुद्धा काही महिलांना असं वाटतं की उत्पन्नाचं प्रमाणपत्र आवश्यक आहेच का किंवा वय व आदिवास प्रमाणपत्र आवश्यक आहेच का, तर त्याच्या बाबतीत त्यांच्या प्रश्न असतात, शंका असतात. ह्या प्रश्नात शंका ते काय करतात आमच्या मदत कक्षामध्ये विचारतात आणि मदत कक्षामध्ये विचारल्याच्या नंतर आमच्या इथे जे तज्ज्ञ पर्यवेक्षिका बसलेले आहेत ज्यांचे आम्ही अल्टरनेट ड्युटी लावतो ते त्यांना सांगतात की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत आणि कोणते डॉक्युमेंट आवश्यक नाही. त्या पद्धतीने या कक्षाचं कामकाज चालतं आणि दिवसभर काही महिला त्यांच्या कुटुंबियासह तिथे या कक्षामध्ये येतात, काही मदत घेतात आणि वेगळी माहिती विचारून त्यांचं ते फॉर्म भरत आहेत. आज जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये बघितलं तर जवळपास 4,37,000 सर्व पात्र लाभार्थी, अंदाजित पात्र लाभार्थी आहेत. त्यापैकी जवळपास आम्ही 2,70,000पर्यंत अर्ज आजपर्यंत आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. तर हे जास्तीत जास्त लवकर अर्ज प्राप्त व्हावेत म्हणून आम्ही मदत कक्षांची निर्मिती केलेली आहे. त्याचप्रकारे शहरी भागामध्ये सुद्धा जवळपास 21 सेंटर माननीय मनपा आयुक्त सचिन कलंदरे साहेब यांनी चालू केलेले आहेत. त्याचा पण फायदा लोकांना होत आहे आणि मला एक अशी अपेक्षा आहे की येत्या 31 जुलैपर्यंत एक जवळपास 80% काम आमचं पूर्ण होईल आणि उर्वरित जे काम आहे ते 15 ऑगस्टच्या पूर्ण होऊन सर्व लाभार्थ्यांच्या अर्जांची स्क्रुटिनी करण्यात येईल.